तर आपले जे लेक्चर्स झालेले आहेत किंवा प्रॅक्टिकलचे लेक्चर झालेले आहेत त्याच्यामधून ह्या डेफिनेशन ऐकायचे. नेक्स्ट आहे मीडिया फॉर मास मल्टिप्लिकेशन. ह्या दोन्हीपैकी एक असणार. मीडिया फॉर मास मल्टिप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय दिलंय? ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा फॉर मास मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रायकोडर्मा molasses yeast media is used. For mass multiplication of trichoderma, molasses yeast media is used. For mass multiplication of Pseudomonas, King's bee media is used. Next, disease and their causal organism. यापैकी एक विचारलं जाईल. Disease, late blight of potato caused by organism or fungus, Phytophthora infestans. Late blight of potato caused by fungus, Phytophthora infestans. Grape powdery mildew caused by fungi, Uncinula nicator. Grape powdery mildew caused by fungi, Uncinula nicator. Cotton wilt. Cotton wilt is caused by Fusarium oxysporum, Forma species Vesinfectum. Wheat black or stem rust. Wheat black or stem rust caused by Fuchsia graminis stiti. Cotton bacterial blight. Cotton bacterial blight is caused by bacteria. Xanthomonas axonopodis, Pathowars, Malvaceae. Gray mildew or the ear disease of cotton caused by Ramularia areola. Okay. Next, bioagent. Bioagents used for pest control. म्हणजे आपण काही फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस हे काय करतो, एखादी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी त्याचा यूज करतो, त्याला आपण बायोएजंट म्हणतो. तर कोणकोणते बायोएजंट आहेत आणि त्याने कुठली पेस्ट कंट्रोल केली जाते? तर फर्स्ट ट्रायकोग्रामा चिलोनिस. Trichogramma chilonis is used for control bollworm in cotton and sugarcane borer. Trichogramma chilonis is used for control bollworm of cotton and sugarcane borer. Trichogramma chilonis नावाचा एक बेनिफिशियल इन्सेक्ट आहे. तो काय करतो? बोलवर्म, कॉटन मध्ये जे बोलवर्म आहे ते कंट्रोल करतो. त्याचबरोबर शुगर केन बोरर कंट्रोल करण्यासाठी पण आपण ट्रायकोग्रामा चिलोनिस हा बेनिफिशियल इन्सेक्ट यूज करू. त्यानंतर क्रायसोपरला कार्नी. क्रायसोपरला कार्नी हा बेनिफिशियल इन्सेक्ट आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऍफिड लायन, कारण तो ऍफिड कंट्रोल करतो. क्रायसोपरला कार्नी यूज फॉर कंट्रोल सकिंग पेस्ट, म्हणजे ऍफिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय कंट्रोल करण्यासाठी क्रायसोपरला कार्नी आपण यूज करतो. नेक्स्ट, मेटारायझम अनाइसोपिली फंगस आहे. फंगस मेटारायझम अनाइसोपिली युज्ड फॉर कंट्रोल व्हाईट ग्रप अँड शुगरकेन पायर. तर हे फंगसचं फॉर्म्युलेशन आहे, ते आपण जर व्हाईट ग्रप किंवा शुगरकेन पायरलावर जर स्प्रे घेतला मेटारायझम अनाइसोपिली या फंगसचा, तर त्या पेस्टला म्हणजे व्हाईट ग्रप आणि शुगरकेन पायरलाच्या अंगावर फंगसची ग्रो होते आणि फंगल डिसीज झाल्यामुळे तो व्हाईट ग्रप किंवा शुगरकेन पायरला हा किल केला जातो. नेक्स्ट आहे HNPV. HNPV काय? पार्मिजेला न्यूक्लियर पॉलीहायड्रल व्हायरस. तर हा काय, जे काय व्हायरस इन्फेक्टेड ज्या काही लार्वा असतात, म्हणजे ग्राम पॉड बोररला आपण हिरगॉर पार्मिजेरा म्हणतो. ग्राम पॉड बोरर, तूर पॉड बोरर किंवा टोमॅटो फ्रूट बोरर, ह्या जी ही आळी आहे तिला तिचं सायंटिफिक नेम आहे हिरगॉर पार्मिजेरा. तर त्या आळीमध्ये आपण काय करतो, व्हायरस इंट्रोड्यूस करतो आणि त्या आळीला ज्यावेळी व्हायरसचे इन्फेक्शन होतं तेव्हा ती किल केली जाते. आणि मग त्या ज्या आळ्या आहेत ते काय केल्या जातात, एका मिक्सर मध्ये ग्राइंड केल्या जातात. ग्राइंड केल्यानंतर त्याच्यापासून जो काही एक्स्ट्रॅक्ट निघतो तो सेंट्रिफ्यूज मशीनला लावला जातो. सेंट्रिफ्यूज मशीनला लावल्यानंतर त्याच्यामध्ये जे लिक्विड वर असतं
वरच्या बाजूला लिक्विड राहतं आणि खालच्या बाजूला सॉलिड राहतं. तो लिक्विड पार्ट घ्यायचा आणि तो आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून जर आपण ग्राम मध्ये किंवा टोमॅटो मध्ये किंवा तूर मध्ये त्याचा स्प्रे घेतला तर त्या पिकावर येणारी जी काय फ्रूट बोरर किंवा पॉड बोरर ही जी पेस्ट आहे त्या पेस्टला व्हायरल डिसीज म्हणून ती पेस्ट कंट्रोल केली जाते. त्यानंतर व्हर्टिसिलियम लॅकॅन ही फंगस आहे ही मेटरायझम आणि व्हर्टिसिलियम लॅकॅन या दोन फंगस आहेत. त्या काय करतो आपण पाण्यामध्ये मिक्स करतो आणि ते पिकावर फवारतो. फवारल्यानंतर काय होतं व्हर्टिसिलियम मुळे मिलीबग, त्यानंतर स्केल इन्सेक्ट, फ्लाय, थ्रिप्स कोण बोलतोय रे? काय प्रॉब्लेम आहे? पुष्पिन माळे तुला प्रॉब्लेम काय रे? हा पुष्पिन माळी तुला प्रॉब्लेम काय? हॅलो सर, काय प्रॉब्लेम आहे? आवाज येतो तुझ्याकडून. ऑडिओ बंद कर की तुझा. घरचा आवाज आत येतो रे. तर व्हर्टिसिलियम ही जी फंगस आहे ती जर पाण्यामध्ये मिक्स करून आपण त्याचा जर स्प्रे घेतला तर पिकावर असणारे मिलीबग, व्हाईट फ्लायज, थ्रिप्स, माइट्स हे कंट्रोल केले जातात. तर हे झाले बायो एजंट और बायोपेस्टिसाइड. त्यानंतर बायो कंट्रोल एजंट म्हणजे काय आले ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास. तर ट्रायकोडर्मा ही ग्रीन कलरची फंगस असते. तर ते आपण काय करतो टाल्क पावडर मध्ये मिक्स करतो ट्रायकोडर्माची आणि ती जी टाल्क पावडर आहे ती सीड ट्रीटमेंट साठी वापरतो. म्हणजे आपल्याला ग्रामची पेरणी करायची, हरभऱ्याची पेरणी करायची. तर हरभऱ्यामध्ये जर आपण 1 किलो हरभऱ्यासाठी 5 ग्रॅम जर ट्रायकोडर्माची पावडर त्या हरभऱ्याच्या बियाण्याला लावली आणि ती पेरणी केली तर त्या पिकामध्ये येणारा विल्ट आणि रूट रॉट हा डिसीज हरभऱ्यामध्ये येत नाही. कारण ट्रायकोडर्मा जी फंगस आहे ती इतर फिझरियम किंवा रायझोक्टोनिया ह्यासारख्या फंगसला ती ग्रो होऊन देत नाही. त्यानंतर सुडोमोनास हा बॅक्टेरिया आहे, त्याची जर तुम्ही सीड ट्रीटमेंट दिली तर रॅडिसचा फिझरियम आणि बॅक्टेरियल विल्ट हा रॅडिश मध्ये येत नाही. तर हे काय झाले ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितले त्यापैकी फक्त 6 ऑब्जेक्टिव्ह येतील. प्रत्येक पार्ट मधले एक एक क्वेश्चन असणार आहे. म्हणजे डेफिनेशन एखादी असणार, एखादा फॉर्म्युला असणार, एखादा मीडिया असणार, मीडिया फॉर मास मल्टिप्लिकेशन, एखाद्या डिसीजचा कॉजल ऑर्गॅनिझम विचारला जाईल. त्यानंतर बायो कंट्रोल एजंट एखादा विचारला जाईल, बायो एजंट एखादा विचारला जाईल, त्याच्यामुळे कुठली पेस्ट कंट्रोल केली जाते ते विचारलं जाईल. तर हे जे दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचायचं. त्यानंतर स्पॉटिंगला 30 मार्क आहेत. तर स्पॉटिंग मध्ये बघा ऑटोक्लेव्ह आहे. तर हे इन्स्ट्रुमेंट आहे, ते कशासाठी वापरतो आपण तर मीडिया एखादा म्हणजे मीडिया म्हणजे काय मायक्रोब्सला ग्रो होण्यासाठी खाद्य लागतं त्याला आपण मीडिया म्हणतो. तर तो अगोदर मीडिया आपल्याला हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतंय ऑटोक्लेव्ह त्याच्यामध्ये तुम्हाला स्टरलाइज करावं लागतं. स्टरलाइज करण्यासाठी त्याचं टेम्परेचर किंवा प्रेशर किती असतं. समजा तुम्ही तो मीडिया स्टरलाइज करायला घेतला तर पहिल्यांदा 0 टेम्परेचर असणार, 0 प्रेशर असणार. त्यानंतर तुम्ही ज्यावेळी तो 1.5 ते 2 तासासाठी स्टरलाइज करता त्यावेळी त्याचं प्रेशर किती होतं त्याला प्रेशर गेज बसवलेला असतो वरच्या बाजूला, घड्याळासारखं दिसतंय बघा. तर त्या प्रेशर गेजचं प्रेशर जे आहे ते 15 PSI पर स्क्वेअर इंच एवढं प्रेशर जातं. त्यावेळी त्या ऑटोक्लेव्ह मध्ये टेम्परेचर हे 121 डिग्री सेल्सिअस होतं. म्हणजे हे कसं आहे प्रिन्सिपल काय आहे स्टीम
प्रोडक्शन ऑफ स्टीम अंडर प्रेशर. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, आपण पाणी टाकलेलं असतं ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये. खाली कॉईल असते, आपण जशी पाणी तापवायला कॉईल वापरतो तशी कॉईल असते. त्या कॉईलच्या वरपर्यंत पाणी भरावं लागते. म्हणजे कुकर सारखं याचं वर्किंग आहे. कुकरच्या कशा शिट्ट्या होतात तसं त्याच्यामध्ये वाफ तयार होते. तर ह्या वाफेमुळे त्याच्यामध्ये ठेवलेला मीडिया हा स्टरलाइज केला जातो. मग त्यावेळी टेम्परेचर किती असणार आतमध्ये, 121 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या इन्स्ट्रुमेंट मध्ये तयार होतं. पण ते टेम्परेचर हे आपल्याला 15 मिनिटासाठी ठेवावं लागतं. म्हणजे जेव्हा 121 डिग्री टेम्परेचर होईल तेव्हा 15 PSI प्रेशर होईल. त्यानंतर 20 मिनिटं घड्याळामध्ये बघायचं. 20 मिनिटं झाल्यावर हे इन्स्ट्रुमेंट बंद करायचं. बंद केल्यानंतर ते लगेच ओपन नाही करायचं. त्याचं प्रेशर हे 0 पर्यंत गेलं पाहिजे. टेम्परेचर हे नॉर्मल रूम टेम्परेचर म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस आलं पाहिजे. तेव्हा आपण हे इन्स्ट्रुमेंट काय करतो, ओपन करतो. मग त्यातला मीडिया घेतो. त्यानंतर बिकरचा उपयोग काय करतो आपण, तर बिकरचा उपयोग हा आपण एखादं केमिकल स्टोअर करण्यासाठी करतो. नेक्स्ट बीओडी इन्क्युबेटर. तर हे इन्स्ट्रुमेंट आहे बीओडी इन्क्युबेटर. हे कशासाठी यूज करतात, तर आपण मायक्रोब जे आहेत ते मीडियावर ग्रो करतो. मग ग्रो करण्यासाठी त्यांना त्या मायक्रोब्सला फेवरेबल टेम्परेचर, ऑक्सिजन आणि ह्युमिडिटीची आवश्यकता असते. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे बीओडी इन्क्युबेटर, बीओडी म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, तर हे प्रोव्हाइड करतं. आयडियल टेम्परेचर ऑफ बीओडी incubator instrument for growth of microbes is 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 27 डिग्री सेल्सिअस ह्या इन्स्ट्रुमेंटचं टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये आपण पेट्री प्लेट ठेवलेले असतात. त्या पेट्री प्लेटवर मायक्रोब्स ग्रो होतात. नेक्स्ट आहे, तुम्हाला एखादा हे दिलं जाईल, फोटोग्राफ दिलं जाईल, त्याचं विचारलं जाईल आयडेंटिफाय अँड गिव्ह कॉझल ऑर्गॅनिझम. मग हा कुठला डिसीज आहे, तर सिट्रसचा कॅन्कर डिसीज आहे. आणि सिट्रसचा कॅन्कर हा बॅक्टेरियामुळे होतो. बॅक्टेरियाचं नेम ऑफ बॅक्टेरिया झॅन्थोमोनास कॅम्पेसिस पॅथोवस सिट्री. नेक्स्ट आहे कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कचा यूज कशासाठी केला जातो, तर मीडिया जो आहे, मीडिया स्टोअर करण्यासाठी कोनिकल फ्लास्कचा यूज केला जातो. म्हणजे आपण काय करतो, मीडिया म्हणजे समजा पीडी तयार करायचा आहे, तर जे काही पोटॅटोचे पिल्ड पोटॅटो म्हणजे 250 ग्रॅम पोटॅटो आपण त्याचे बारीक तुकडे करून पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि त्याचं जे एक्स्ट्रॅक्ट निघतो, म्हणजे बटाटे शिजल्यानंतर पाण्यामध्ये त्याचा एक्स्ट्रॅक्ट मिळतो, तर ते समजा 400 मिली मिळालं आपल्याला. आणि ते 400 मिली मध्ये आपण 600 मिली डिस्टिल वॉटर ऍड करतो आणि ते सगळं जे काय पोटॅटोचा एक्स्ट्रॅक्ट आणि डिस्टिल वॉटर हे आपण मेजरिंग सिलेंडर मध्ये 1000 ml त्याचा व्हॉल्यूम मॅच करतो आणि त्यानंतर ते पूर्ण जे तयार झालेलं आहे ते काय करतो, 1 लिटरचा जो सोल्युशन तयार झालेलं आहे म्हणजे पिल्ड पोटॅटो आणि डिस्टिल वॉटर, तर ते आपण काय करतो 2 लिटरच्या कोनिकल फ्लास्क मध्ये ऍड करतो. ऍड केल्यावर त्याच्यामध्ये डेक्स्ट्रोज 20 ग्रॅम आणि अगार 20 ग्रॅम असं ऍड करतो आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याला कॉटन प्लग लावतो आणि मग ते ऑटोक्लेव्हला स्टरलाइजसाठी ठेवतो. मग कोनिकल फ्लास्कचा उपयोग काय, तर मीडिया तयार करण्यासाठी. इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मीडिया. नेक्स्ट आहे डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप. मग डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप तुम्हाला त्याचं हे विचारलं जाईल, आयडेंटिफाय कोणता डिसीज आहे, तर डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप. मग त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम काय, डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप कॉज्ड बाय प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला. इथे मी लिहिलेलं नाही पण डाउनी मिल्ड्यूच लिहून घ्या. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप इज कॉज्ड बाय फंगस प्लाझ्मोपॅरा व्हिटिकोला. नेक्स्ट आहे इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल, तर इथिल अल्कोहोल इज युज्ड फॉर स्टरलायझेशन. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादा प्लांट पार्ट आहे, समजा लिव्ज आहेत, लिव्ज पासून एखादा ऑर्गॅनिझम तुम्हाला आयसोलेट करायचा आहे. डाउनी मिल्ड्यूचे फंगस समजा फ्युजेरियम विल्ट आयसोलेट करायचा आहे. फ्युजेरियम विल्ट आयसोलेट करायचा, तर तुम्ही काय करणार, जे काही स्टेमचा जो पार्ट आहे ग्रामचा स्टेमचा जो पार्ट आहे की ज्याच्या आतमध्ये बुरशी ग्रो झालेली आहे, तर तो जो पार्ट आहे तो काय करायचा, त्याचे बारके बारके तुकडे करायचे. तुकडे केल्यावर 50% 50 ते 70% इथिल अल्कोहोल असतं.
त्याच्यामध्ये ते वॉश करून घ्यायचं. वॉश केल्यावर काय होणार, त्याच्यामध्ये असणारे इतर जे त्या स्टेमवर असलेलं ऑर्गॅनिझम हे किल केलं जाणार. मग ह्याला इथिल अल्कोहोलचा यूज काय म्हणतो आपण, इट इज यूज्ड ॲज स्टरलायझिंग एजंट आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, 50 to 70%. नेक्स्ट आहे आयपीस. आयपीस, आता हे आयपीस हा कशाचा पार्ट आहे, आयपीस इट इज अ पार्ट ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे त्याच्या आयपीस मधून आपण ऑब्जेक्ट लेन्स थ्रू एखादा ऑर्गॅनिझम आपण आयडेंटिफाय करतो, फंगस आहे का बॅक्टेरिया हे बघतो. तर त्याचं मॅग्निफिकेशन म्हणजे त्याच्यावर ती किती मॅग्निफिकेशनची लेन्स वापरलेली असते, तर त्याचं मॅग्निफिकेशन विचारलं जाऊ शकतं. गिव्ह द मॅग्निफिकेशन ऑफ आयपीस. तर आयपीसचं मॅग्निफिकेशन काय आहे, 5x 10x अँड 15x. नेक्स्ट आहे फोर्सेप. फोर्सेप तुम्ही डिसेक्शन बॉक्स मध्ये बघितलं असेल फोर्सेप. तर फोर्सेपचा यूज काय करतो आपण, समजा तुम्ही इथिल अल्कोहोल मध्ये एखादं डिसीज सॅम्पल स्टरलाइज ठेवलेलं आहे, म्हणजे समजा मगाच तुम्हाला सांगितलं फ्युजेरियम विल्ट झालेले जे काही ग्रामचं जे स्टेमचे जे छोटे पीस केले ते आपण अल्कोहोल मध्ये ऍड केले. मग आपल्याला ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे, तर तुम्ही ते हाताने नाही पाण्यामध्ये ट्रान्सफर करणार. तर या फोर्सेपचा यूज करून तुम्ही काय करणार, ते जे काय डिसीज पार्ट आहे स्टेमचा तो इट ट्रान्सफर फ्रॉम इथिल अल्कोहोल टू डिस्टिल्ड वॉटर विथ द हेल्प ऑफ फोर्सेप. म्हणजे फोर्सेपच्या सहाय्याने तुम्ही तो इन्फेक्टेड प्लांट मटेरियल आहे ते इथिल अल्कोहोल मधून डिस्टिल्ड वॉटर मध्ये ट्रान्सफर करणार. त्यासाठी आपण फोर्सेपचा यूज करतो. त्यानंतर अँथ्रॅकनोज ऑफ ग्रेप. तर ह्याचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन विचारतात. अँथ्रॅकनोज ऑफ ग्रेप इट इज कॉज्ड बाय anthracnose of grape it is caused by Colletotrichum species. Anthracnose of grape is caused by Colletotrichum species. Next, hand lens म्हणजे दुर्बीण. म्हणजे आपण जी छोटीशी काय म्हणतात असं कागद वगैरे जाळण्यासाठी तुम्ही लहानपणी वापरत होता, तर तशी छोटीशी लेन्स आहे. तर ह्याच्या सहाय्याने आपण काय करतो, तुम्ही ह्याच्या सहाय्याने फंगस बॅक्टेरिया बघू शकत नाही, तर आपण काय करणार, समजा एखाद्या ल्यूज वर एखादी पेस्ट आहे किंवा एखादा डिसीज आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, एनलार्ज करून बघायचा असेल तर डायग्नोसिस म्हणजे काय, आपण त्याच्या सिम्पटम्स वरून समजा त्याच्यावर काळे बुरशी वाढले का, पिवळे ठिपके आहेत का, त्यावर म्हणजे एखादा पानाचा जळलेला भाग आहे का, हे बघण्यासाठी म्हणजे आपण काय म्हणतो, हे झालं आपण जे डोळ्यानं बघतो आणि ठरवतो की हा कोणता डिसीज आहे, त्याला डायग्नोसिस म्हणतो. आणि डिटेक्शन म्हणजे काय, एखादा ऑर्गॅनिझम आपण मायक्रोस्कोप खाली बघतो, मायक्रोस्कोप खाली बघून ठरवतो की हा फंगस आहे, बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे, मायक्रोप्लाझ्मा आहे. हे लॅब मध्ये जे आपण स्टडी करतो त्यासाठी मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे वापरतो ते कशामध्ये येतं, तर डिटेक्शन मध्ये येतं. किंवा पीसीआर मेथड, इलायझा, एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे, हे सगळं डिटेक्शन मध्ये येतं. पण डायग्नोसिस म्हणजे काय, आपण डोळ्यानं बघून ठरवतो की ह्याला समजा ब्लाइट झालेला आहे, म्हणजे पानं जळलेले आहेत किंवा पानावर ठिपके आलेत, पानावर एखादी बुरशी आली, वेगवेगळे छोटे जे किडे असतात जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, ते आपण ह्या भिंगाच्या सहाय्याने किंवा हँडलेन्सच्या सहाय्याने एनलार्ज करून बघू शकतो. तर हँडलेन्स इज युज्ड फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीज. त्यानंतर HNPV, मग तुम्हाला सांगितलं HNPV, तर हे व्हायरसचा एक्स्ट्रॅक्ट असतो. तो व्हायरसचा एक्स्ट्रॅक्ट आपण पिकांवर फवारण्यासाठी वापरतो. मग ते जर फवारणी केली तर कोणत्या पेस्ट कंट्रोल करू शकतो आपण, HNPV यूज्ड फॉर कंट्रोल तूर पॉड बोरर, अमेरिकन बोलवर्म, टोमॅटो फ्रूट बोरर. नेक्स्ट आहे इनॉक्युलेटिंग निडल. आता इनॉक्युलेटिंग निडल किंवा इनॉक्युलेटिंग लूप तुम्ही लिहू शकता. इनॉक्युलेटिंग निडल म्हणजे काय, एक अशी समजा स्टीलचं एक हँडल आहे आणि त्याला समोर एक छोटीशी तार जोडलेली आहे आणि तारेच्या समोरचा भाग हा यल आकाराचा आहे. यल आकाराचा जर असेल तर त्याला आपण इनॉक्युलेटिंग निडल म्हणतो. निडल कशासाठी वापर करतो, तर एका पेटी प्लेट मधून
दुसऱ्या पेट्रीप्लेट मध्ये जर फंगसचा धागा असतो थ्रेड, हा मायसिलियम, तो एका पेट्रीप्लेट मधून दुसऱ्या पेट्रीप्लेट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण निडलचा यूज करतो. तर इनोक्युलेटिंग निडल सारखे इनोक्युलेटिंग लूप पण असतो. इनोक्युलेटिंग लूप म्हणजे काय, सेम असंच इन्स्ट्रुमेंट असतं, फक्त त्याच्या समोर इनोक्युलेटिंग निडलला एल शेप असतो आणि इनोक्युलेटिंग लूपला समोरच्या बाजूला लूप तयार झाला असतो, म्हणजे असं राऊंडिश त्या वायरने राऊंड तयार केलेला असतो, त्याला आपण लूप म्हणतो. मग तो कशासाठी आपण यूज करतो, तर बॅक्टेरिया एका पेट्रीप्लेट मधून दुसऱ्या पेट्रीप्लेट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण इनोक्युलेटिंग लूपचा यूज करतो. पण तुम्हाला इथं इनोक्युलेटिंग निडल विचारलेला आहे. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट. तर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, आयसोलेशन करतो. आयसोलेशन म्हणजे काय, सेपरेशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम फ्रॉम देअर लिव्हिंग होस्ट. एखाद्या लिव्हिंग होस्ट पासून, समजा सॉइल पासून मायक्रोब्स वेगळे करायचे आहेत, किंवा लिव्स पासून मायक्रोब्स वेगळे करायचे आहेत, फ्रूट पासून मायक्रोब्स वेगळे करायचे आहेत. तर ही सगळी जी प्रोसिजर आहे, आपण काय असं लॅबच्या कट्ट्यावर बसून हे करू शकत नाही. तसं जर केलं तर काय होणार, कंटॅमिनेशन येऊ शकतं, म्हणजे इतर ऑर्गॅनिझम पण ग्रो होऊ शकतात. तर हे इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये 0.03 मायक्रॉन पेक्षा जास्त साईज असलेले मायक्रोब्स ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एंटर करू शकत नाहीत. कशामुळं, तर त्याच्यामध्ये फिल्टर्स वापरलेले असतात, हेपा फिल्टर्स. हेपा फिल्टरचं लॉंग फॉर्म काय, हाय एफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर फिल्टर. म्हणजे ह्याच्यामध्ये असे फिल्टर बसवले की तुम्ही लॅमिनार एअर फ्लो मध्ये काम करत असताना बाहेरून जे 0.03 मायक्रॉन पेक्षा मोठे असलेले जे काही पार्टिकल आहे, मायक्रॉनिझम आहे, ते ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एंटर करू शकत नाही. त्यामुळे काय होणार, आपण जे आयसोलेशन करणार आहे ते असेप्टिक कंडिशन मध्ये करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं कंटॅमिनेशन येणार नाही. त्यानंतर लेट ब्लाइट हा डिसीज असा दिसतो, तुम्हाला आयडेंटिफाय विचार जाईल, आयडेंटिफाय यू कॉजल ऑर्गॅनिझम. ह्याचा कॉजल वर दिलेला आहे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कॉज बाय फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. त्यानंतर मेजरिंग सिलेंडर, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, आपण एक्सट्रॅक्ट घेतला कशाचा, पोटॅटोचे जे काही छोटे छोटे तुकडे करून तुम्ही शिजवलेले आहेत त्याचा एक्सट्रॅक्ट मेजरिंग सिलेंडर मध्ये घेतला, त्या 400 ml झाला. 400 ml आपल्याला लागते किती, 1000 ml. मग 400 ml मध्ये तुम्ही 600 ml पाणी ऍड करणार. मग हे जे इन्स्ट्रुमेंट आहे मेजरिंग सिलेंडर, ग्लासवेअर आहे, ते कशासाठी वापरतात, तर जे काय वॉटर आपण मीडिया तयार करण्यासाठी यूज करणार आहे ते मेजर करण्यासाठी मेजरिंग सिलेंडरचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे मर्क्युरी क्लोराइड. मर्क्युरी क्लोराइड हे असं केमिकल आहे, मी तुम्हाला काय सांगितलं मग अशी, तुम्हाला इन्फेक्टेड प्लांट मटेरियल जर स्टरलाइज करायचं असेल तर आपण 50 to 70% अल्कोहोल वापरतो. तर सेम मर्क्युरी क्लोराइड यूज फॉर सरफेस स्टरलायझेशन. किती वापरलं, 50 to 70%. पण मर्क्युरी क्लोराइड कॉन्सन्ट्रेशन किती वापरायचं, 0.1%. तुम्हाला त्याचा यूज पण विचारला जाईल, यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ प्लांट मटेरियल अँड कॉन्सन्ट्रेशन टू बी यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ प्लांट मटेरियल 0.1%. नेक्स्ट आहे मेटारायझम अनॅस्पिली कल्चर. मग हे कल्चर पेट्रीप्लेट वर कशी बुरशी वाढते, मेटारायझम अनॅस्पिली ते दिलेलं आहे. तर हे विचारलं जाईल, आयडेंटिफाय द फंगस असं विचारलं जाईल. तर तुम्हाला मेटारायझम अनॅस्पिली लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर मेटारायझम अनॅस्पिली यूज फॉर कंट्रोल विच पेस्ट. कोणती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी मेटारायझम अनॅस्पिली यूज करतात, तर व्हाईट ग्रब ही जी पेस्ट आहे ती कंट्रोल करण्यासाठी आपण मेटारायझम अनॅस्पिलीचा आपण स्प्रे घेतो. नेक्स्ट आहे ट्रायकोडर्मा. तर ट्रायकोडर्मा आणि मेटारायझम अनॅस्पिली दिसायला वेगवेगळे आहेत. ट्रायकोडर्मा मी तुम्हाला मागे सांगितलं, ट्रायकोडर्मा यूज फॉर कंट्रोल विल्ट अँड रूट रॉट डिसीज. सीड ट्रीटमेंट आपण करतो 5 ग्रॅम पर kg ऑफ सीड. तर तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी विचारलं जाईल, आणि त्याचा यूज काय, यूज फॉर कंट्रोल रूट रॉट अँड विल्ट डिसीज. नेक्स्ट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज काय आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप युज्ड फॉर स्टडी मॉर्फोलॉजी ऑफ फंजाई बॅक्टर. म्हणजे फंगस आपण डोळ्यानं
बघतो, पण त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याची जे काय मॉर्फोलॉजी म्हणजे त्याचे मायसिलियल कसा आहे, त्याचे कोनिडिया कसे आहेत, त्यानंतर कोनिडिफोर कसा आहे हे बघण्यासाठी, त्यानंतर बॅक्टेरियाचा शेप कसा आहे, तो सर्क्युलर आहे का रॉड शेप्ड आहे का स्पायरल आहे, हे बघण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करतो. स्टडी द मॉर्फोलॉजी ऑफ फंजाय अँड बॅक्टेरिया. भागवत ऐका येतं ना? भागवत भागवत हो सर, येतंय येते सर. ना? हो सर. नेक्स्ट मायक्रोपिपेट. तर मायक्रोपिपेट म्हणजे आपण 12वी पर्यंत जे वापरत होतो, तुम्ही पिपेट वापरत होता. एखादं केमिस्ट्री मध्ये तुम्हाला जर 2 ml 5 ml 10 ml जर सोल्युशन घ्यायचे तर तुम्ही ते तोंडाने ओढत होता. तर हे फक्त पेन सारखे आहे. तो मागे जो काही बटन आहे ते जर दाबलं आणि सोडलं तर ह्या पिपेट मध्ये 1 ml सोल्युशन येतं. मग 1 ml सोल्युशन घेण्यासाठी आपण मायक्रो पिपेटचा यूज करतो. त्यानंतर पेट्री प्लेट. आता पेट्री प्लेट म्हणजे काय? काचेची प्लेट आहे की ज्याच्यामध्ये आपण जे काय मीडिया आहेत म्हणजे फंगस बॅक्टेरियाचं जे खाद्य आहे की त्याच्या वाढण्यासाठी, तर तो मीडिया पेट्री प्लेट मध्ये पोअर करतो. नेक्स्ट आहे फेरोमोन ट्रॅप. फेरोमोन ट्रॅप, तर हे काय आहे? या फेरोमोन ट्रॅप मध्ये लूर लावलं जातं. लूर म्हणजे काय? फिमेल इन्सेक्टचा स्मेल. फिमेल इन्सेक्टचा स्मेल असलेलं केमिकल या फेरोमोन ट्रॅपच्या ते आतमध्ये एक पिशवी आहे, पिशवीच्या वर एक प्लॅस्टिक असं फनेल दिसते, त्याच्या खाली लूर लावला जातो. मग काय होतं? फिमेलचा इसेन्स तिथं असल्यामुळे काय होतात? मेल त्या ट्रॅपकडे अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट झाले की आपण काय करतो? त्या पिशवीमध्ये ते सगळे मेल अडकतात. मग ते मेल आपण रॉकेलच्या पाण्यामध्ये, रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये ऍड करतो. त्यामुळे काय होतात? ते मेल किल केले जातात. मग मेल जर किल केले तर काय होणार? मेटिंग घडून येणार नाही. मेटिंग जर घडून नाही आलं तर फिमेल अंडी घालणार नाही. अंडी जर नाही घातली तर मग त्या पेस्टचं पॉप्युलेशन वाढणार नाही. तर आपल्याला फेरोमोन ट्रॅपचा यूज काय करतो आपण? फेरोमोन ट्रॅपकडे जे काय मेल इन्सेक्ट अट्रॅक्ट केले जातात त्यासाठी आपण फॉर कलेक्ट मेल इन्सेक्ट we use pheromone trap and it avoid the mating in insect and it used for control the population of insect pest. नेक्स्ट आहे प्लास्टिक येलो स्टिकी ट्रॅप. तर हे येलो स्टिकी ट्रॅप म्हणजे येलो कलरचे हे असतात, कागद असतो पण त्याच्यावर गम चिटकवलेला असतो. मग काय होतं? येलो कलर असल्यामुळे ज्या काही सकिंग पेस्ट आहेत, सकिंग पेस्ट ऍफिड जे असे काय होतात? ह्या बोर्डकडे अट्रॅक्ट होतात. अट्रॅक्ट झाले की काय होतं? ते त्याला चिटकून बसतात. चिटकून बसल्यानंतर आपण ते येलो स्टिकी ट्रॅप जाळून टाकू शकतो की ज्यामुळे ते सकिंग पेस्ट आहे त्या कंट्रोल केल्या असतात. नंतर पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप. तुम्हाला आयडेंटिफिकेशन विचारलं जाईल. आयडेंटिफाय पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप. तर ह्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे अन्सिनुला निकेटर. पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप कॉज्ड बाय फंगस अन्सिनुला निकेटर. त्यानंतर पावडर मिल्ड्यू ग्रेप कंट्रोल करण्यासाठी कोणतं केमिकल यूज करतात? फंजिसाइड विच इज यूज्ड फॉर कंट्रोल पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप. तर तिथं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे वेटेबल सल्फर इज यूज्ड फॉर कंट्रोल पावडर मिल्ड्यू ऑफ ग्रेप. नेक्स्ट आहे पावडर मिल्ड्यू ऑफ रोज. सेम पावडर मिल्ड्यू ऑफ रोज तुम्हाला ओळखता येऊ शकतो आयडेंटिफाय म्हणलं तर. आणि त्याबरोबर त्यासाठी कोणतं केमिकल यूज केलं जातं? तर वेटेबल सल्फर इट इज यूज्ड फॉर कंट्रोल पावडर मिल्ड्यू ऑफ रोज. नेक्स्ट आहे सुडोमोनास फ्लोरोसन्स कल्चर. सुडोमोनास फ्लोरोसन्स कल्चर. तर हे जे कल्चर आहे मग असे कसं होतं? मेटारायझियम आणि ट्रायकोडर्मा ह्या ग्रीन कलरच्या फंगस. तर सुडोमोनास फ्लोरोसन्स हा बॅक्टेरिया, मग तो पेट्री प्लेटवर कसा ग्रो होतो? तर व्हाईटिश कलर मध्ये ग्रो होतो. तर ही पेट्री प्लेट तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी ठेवली जाईल. ही पेट्री प्लेट आयडेंटिफिकेशन साठी ठेवली जाईल. तुम्हाला आयडेंटिफाय विचारलं जाईल तर सुडोमोनास फ्लोरोसन्स लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर ह्या बॅक्टेरियाचा यूज कोणते डिसीज कंट्रोल करण्यासाठी यूज करतो? तर इट इज यूज फॉर कंट्रोल
फ्युझेरियम अँड बॅक्टर विल्ट ऑफ रॅडिश. फ्युझेरियम अँड बॅक्टर विल्ट रॅडिश मधला रोग आहे, तो कंट्रोल करण्यासाठी आपण सुडोमोनास फ्लोरोसन्स या बॅक्टेरियाचा यूज करू. त्यानंतर सिसॅमम फायलोडी. सिसॅमम फायलोडी हा रोग आहे की जो सिसॅमम तिळामध्ये येतो आणि त्याचं हे काय त्याचे जे फ्लोरल पार्ट्स आहेत म्हणजे जे फ्लावरिंग वगैरे येणारे फ्लावर्स आहेत, तर ते काय होतात, इट कन्वर्ट इन टू ग्रीन लिफ स्ट्रक्चर. म्हणजे त्याचे जे लिव्ज आहेत किंवा फ्लावर्स आहेत ते ग्रीन लिव्ह सारख्या स्ट्रक्चर मध्ये ट्रान्सफर होतात, त्याला आपण सिसॅमम फायलोडी म्हणतो. नेक्स्ट आहे स्मट ऑफ सॉर्गम. स्मट म्हणजे काय, जर ज्वारीची कणस घेतली तर त्याच्यामध्ये ग्रेन्स लागायच्या ऐवजी त्या कणसामध्ये ग्रेन्स लागायच्या ऐवजी तिथं काळी कलरचे स्क्लेरोशिया ग्रो होतात. म्हणजे स्क्लेरोशिया म्हणजे फंगसचं स्ट्रक्चर आहे, हार्ड डार्क डार्क ब्लॅक फंगल स्ट्रक्चर इज नोन ॲज स्क्लेरोशिया. तर ह्याच्यामध्ये सॉर्गम मध्ये कणसामध्ये ग्रेन लागायच्या ऐवजी स्क्लेरोशियाची ग्रोथ होती, त्याला आपण स्मट म्हणतो. तर सिसॅमम फायलोडी हा मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम मुळे दिसतो किंवा फायटोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. स्मट ऑफ सॉर्गम इज कॉज्ड बाय पॅसोलथेका सॉर्गी. पॅसोलथेका सॉर्गी इज द causal organism fungus which cause the smut of sorghum. Next आहे spirit lamp. Spirit lamp is used for sterilization of inoculating needle forceps. म्हणजे तुम्ही ज्यावेळी त्या लॅमिनार एअरफ्लो मध्ये काम करणार त्यावेळी जी तुम्हाला इनॉक्युलेटिंग निडल सांगितली किंवा फोर्सेप्स सांगितलं, तो काय करायचा, हे जे आपला दिवा आहे हा एक प्रकारचा दिवा आहे की ज्याच्यामध्ये स्पिरिट भरलेला असतो, तर त्याच्या सहाय्याने आपण काय करतो, ते इनॉक्युलेटिंग निडल लूप आणि फोर्सेप हा त्या जी काही फ्लेम आहे, जी काही ज्योत आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर करतो. त्यामुळे काय होतं, त्या इनॉक्युलेटिंग निडल आणि लूप त्याचबरोबर जे फोर्सेप आहे त्याच्यावरचे जे काही मायक्रोब्स आहेत ते किल केले जातात. त्यानंतर टेस्ट ट्यूब, काचेच्या टेस्ट ट्यूब, तर त्या कशासाठी यूज करतो, तर त्याच्यामध्ये आपण मीडिया पोर करतो. मीडिया पोर केला की त्याच्यापासून आपण त्या जर टेस्ट ट्यूब मीडिया पोर केल्यानंतर तिरक्या ठेवल्या तर जो मीडिया पण त्याच्यामध्ये तिरका सॉलिड होतो, मग त्याला आपण स्लांट म्हणतो. म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही मीडिया भरला, लिक्विड मीडिया आणि तो जर त्या टेस्ट ट्यूब जर तिरक्या करून ठेवल्या तर तो मीडिया पण तिरका घट्ट होतो त्या टेस्ट ट्यूब मध्ये, त्याला आपण स्लांट म्हणतो. स्टॅब म्हणजे काय, मीडिया जर सरळ टेस्ट ट्यूब स्टँड मध्ये ठेवला, टेस्ट ट्यूब मध्ये मीडिया पोर केला आणि तो स्टँड मध्ये ठेवला तर तो हे होतो, सॉलिड होतो, तर त्याला आपण स्लांट आणि स्टॅब म्हणतो. स्लांटचा यूज कशासाठी करतो आपण, फॉर प्युअर कल्चर. एखादा ऑर्गॅनिझम प्युअर कल्चर मध्ये ग्रो करण्यासाठी आपण स्लांटचा यूज करतो. आणि स्टॅब म्हणजे काय, स्टॅबचा उपयोग आपण एखाद्या बॅक्टेरियाची किंवा फंगसची मॉर्फोलॉजी स्टडी करण्यासाठी स्टॅबचा यूज करतो. तुम्ही एवढंच लिहायचं आहे, टेस्ट ट्यूब इज युज्ड फॉर प्रिपेअर स्लांट अँड स्टॅब. नेक्स्ट आहे ट्रायकोग्रामा चिरोनिस. मगाशी सांगितलं तुम्हाला, हा इट इज अ एक पॅरासिटॉइड. इट इज युज्ड फॉर कंट्रोल शुगरकेन बोरर कॉटन बोलवर. मग तुम्हाला हा फोटोग्राफ दाखवला जाईल, तुम्हाला आयडेंटिफाय विचारला जाईल किंवा गिव्ह नेम ऑफ द पेस्ट कंट्रोल बाय एक पॅरासिटाइड. मग तुम्हाला त्याचं नाव पण लिहिता आलं पाहिजे किंवा कोणत्या पेस्ट कंट्रोल करतात हे पण लिहिता आलं पाहिजे. ट्रायकोग्रामा चिरोनिस इज एक पॅरासाइट युज्ड फॉर कंट्रोल शुगरकेन बोरर अँड कॉटन बोलवर. नेक्स्ट आहे व्हीट रस्ट. व्हीट रस्ट कॉजल ऑर्गॅनिझम पक्सिनिया ग्रामिनी स्टिटी. रस्ट म्हणजे पानांवर तांबरल्यासारखे डाग येणं, जसं लोखंड तांबर तसे डाग येणं, त्याला आपण रस्ट असं म्हणतो. त्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पोमोग्रेनेट. बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पोमोग्रेनेट, तर बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पोमोग्रेनेट इज कॉज्ड बाय Xanthomonas compistis Pathowers punica. हा बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे, बॅक्टेरियल ब्लाइट ऑफ पोमोग्रेनेट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑइली स्पॉट ऑफ पोमोग्रेनेट. It is caused by bacteria Xanthomonas oxynopodis Pathowers punica. त्याला तेल्या रोग म्हणतात, डाळिंबा म्हणतात. तर हे तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी विचारलं जाईल. त्यानंतर ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफरस, हा कोबी वर्गीय पिकामध्ये आढळणारा रोग आहे.
black rot of precipice. It is caused by Xanthomonas oxynopodis, Pathomus oxynopodis. Black rot of precipice is caused by Xanthomonas campestris, Pathomus campestris. Sorry, black rot of precipice हा बॅक्टेरियल मुळे होणारा रोग आहे. इट इज कॉज्ड बाय Xanthomonas campestris, Pathomus campestris. त्यानंतर विल्ट ऑफ गावा, विल्ट गावामधला विल्ट, गावा विल्ट कॉज्ड बाय Fusarium species. विल्ट ऑफ गावा इज कॉज्ड बाय Fusarium species. म्हणजे मर रोग म्हणायचा गावामधला. त्यानंतर पपया मोझॅक, पपया मोझॅक हा व्हायरसमुळे होणारा रोग आहे. पपया मोझॅक इज कॉज्ड बाय व्हायरस, पपया मोझॅक व्हायरस. त्यानंतर मॅटलॅक्झिल हे फंजिसाइड आहे. रिडोमिल मध्ये काय असतं, मॅटलॅक्झिल प्लस मॅनकोझिल. या फंजिसाइडचा यूज आपण कशासाठी करतो, यूज फॉर कंट्रोल डाउनी मिल्ड्यू अँड डॅम्पिंग ऑफ डिसीज. डाउनी मिल्ड्यू वर तुम्हाला ग्रेपचा डाउनी मिल्ड्यूचा फोटो दाखवलाय. डॅम्पिंग ऑफ म्हणजे काय, डॅम्पिंग ऑफ म्हणजे सीडलिंग स्टेज मध्ये जे काय हे असतात आपले रोप असतात ती उन्मळून त्या सीडबेड वर पडणे, म्हणजे हा सॉइल बॉर्न डिसीज आहे. ते कंट्रोल करण्यासाठी मेटलॅक्झिल फंजिसाइडचा यूज करतो. त्यानंतर बाविस्टिन, बाविस्टिन मध्ये काय असतं, कार्बेंडाझिम. कार्बेंडाझिमचा यूज काय करतो आपण, कार्बेंडाझिम हा सीड ट्रीटमेंटसाठी, म्हणजे सॉइल बॉर्न डिसीज होऊ नये म्हणून एखाद्या सीड्सला पेरणीच्या वेळी तुम्ही 3 ग्रॅम कार्बनडायझिम पर केजी सीड लावून पेरणी करू शकता. त्याचबरोबर कार्बनडायझिमचा स्प्रे तुम्ही लिप स्पॉट, रॉट आणि ॲट कंट्रोलसाठी करू शकता. नेक्स्ट आहे पनामा विल्ट ऑफ बनाना. पनामा विल्ट ऑफ, इट इज कॉज्ड बाय Fusarium oxysporum forma species pubens. Panama wilt of banana is the fungal disease caused by Fusarium oxysporum forma species pubens. त्याचा कॉजला विचार जाऊ शकतो किंवा हा डिसीज कोणता आहे आयडेंटिफाय साठी फोटोग्राफ दाखवून विचार. लास्ट आहे शेडलिंग रॉट ऑफ सोयाबीन. शेडलिंग रॉट ऑफ is caused by Macrophyllina casalina or Rhizoctonia bataticol. नाही का
योग भागवत. हा योग येस सर. भागवत हो सर. समजलं ना? समजलं ना? हो सर. सर डेफिनेशन पाठवा ना सर ग्रुपवर. नोट्स नाही आमच्याकडे सर. डेफिनेशन तुम्ही हे करू शकत नाही का? नेट वरून घ्या ना काढून. सर बघा. हो चालेल. मी हो का नाही, तुम्ही एक काम करा. मी जी मुलं आले थर्ड सेमिस्टरची मुलं होती त्यांचं लेक्चर घेतलेलं आहे याच्यावर हो पॅथॉलॉजीचं. तर त्याच्यातून बघा, नाहीतर मग नेटवर टाकलं तरी जर काय त्यातले एक डेफिनेशन विचारली जाणार आहे. जे तुम्हाला दिलंय का नाही हो सर. त्यापैकी एक डेफिनेशन विचारली जाणार आहे. आणि राहिला प्रश्न फॉर्म्युलाचा. तर ते फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला जर तुम्हाला पीडीआयचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर पीडीआय काय आहे? सम ऑफ ऑल डिसीज रेटिंग. सम हो ऑफ ऑल डिसीज रेटिंग अपॉन म्हणजे वरच्या बाजूला सम ऑफ ऑल डिसीज रेटिंग, खालच्या बाजूला टोटल नंबर ऑफ रेटिंग इंटू मॅक्झिमम डिसीज ग्रेड इंटू 100. हा काय झाला? पीडीआयचा फॉर्म्युला. ओके. हो सर. त्यापैकी हो तुम्हाला एक डेफिनेशन विचारली जाणार आहे. तुम्ही नेटवर जरी टाकलं तुम्हाला त्या हो सर. सगळ्या डेफिनेशन मिळून जाते. किंवा लेक्चर ऐका ते. काय हो. झालंय, मी म्हणजे कराडमध्ये नाहीये, मी इकडं गावी आलो आणि माझं ते मॅन्युअल जे आहे ते कॉलेजमध्ये विसरून गेले. नेटवर टाकलं तर तुम्हाला सगळं मिळून जाईल. हो सर. काय एवढा अवघड नाही. रस्ट टाकायचा. रस्ट म्हणजे काय? ब्राऊन कलर पुस्टल्स ऑन द लिव्हज. त्यानंतर पावडर मिल्ड्यू म्हणजे काय? व्हाईटिश पावडर ग्रोथ ऑन द लिव्हज. त्यानंतर अँथ्रॅक्नोज म्हणजे काय? तर ब्लॅकिश स्पॉट्स, ब्लॅकिश संकन स्पॉट म्हणजे ज्याच्यावर खड्डा असतो विथ रेज्ड एज, म्हणजे त्याच्या ज्या एज असतात त्या रेज्ड असतात आणि त्या जो काही स्पॉट आहे त्याचा मधला भाग आहे तो संकन असतो, म्हणजे तिथे खड्डा तयार झालेला असतो. त्यानंतर अजून कुठले डिसीज डिटेक्शन असेल. डिटेक्शन अँड डायग्नोसिस. डिटेक्शन म्हणजे काय? द ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द प्रेझेन्स ऑफ समथिंग कॉन्सल ऑर हिडन. म्हणजे डिटेक्शन साठी आपल्याला काय करावं लागतं? एखादा ऑर्गॅनिझम हा पेट्री प्लेटवर ग्रो करावा लागतो. ग्रो केल्यानंतर तो आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतो कोणता आहे, म्हणजे द ऍक्शन ऑर प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द प्रोसेस प्रेझेन्स ऑफ समथिंग, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काही लपून बसलेलं आहे का, कुठला ऑर्गॅनिझम आहे हे आपण डिटेक्ट करण्यासाठी मायक्रोस्कोप चा यूज करतो. डायग्नोसिस म्हणजे काय? द आयडेंटिफिकेशन ऑफ नेचर ऑफ इलनेस ऑर अदर प्रॉब्लेम बाय एक्झामिनेशन ऑफ सिम्पटम. म्हणजे सिम्पटम्स बघून त्या प्लांटमध्ये कोणता इलनेस आहे किंवा त्या इलनेसचं नेचर काय आहे हे आपण व्हिज्युअली बघतो. त्याला आपण डिटेक्शन असं म्हणतो. तर तुम्ही जर शोधलं व्यवस्थित नेटवर तर तुम्हाला त्या मिळून जातील. किंवा मग लेक्चर ऐका. लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऐकली, शेवटचं लेक्चर घेतलेलं आहे मी याचं प्रॅक्टिकल्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. बघतो माझ्याकडे त्या विद्यार्थ्यांनी जर पाठवलं असलं थर्ड सेमिस्टरचे किंवा थर्ड सेमिस्टरचे कोण ओळखीचे आहेत का आता फोर्थ सेमिस्टरचे? नाही सर. नाहीत का? बरं बघू, त्यांच्याकडे मिळालं तर तुम्हाला पाठवून देतो. हो ओके. सर. पण एक डेफिनेशन असणार आहे त्यापैकी. जे तुम्हाला पाठ दिले त्यापैकी प्रत्येक एक ऑब्जेक्टिव्ह असणार. असं नाही की डेफिनेशन सगळ्या दिल्या जाते. डेफिनेशन एखादी विचारलं जाईल, एखादा मास मल्टिप्लिकेशनचा मीडिया विचारला जाईल, एखादा बायोएजंट विचारला जाईल, एखादा बायोपेस्टिसाइड विचारलं जाईल. त्यामुळं जे काय दिलंय तेवढं व्यवस्थित वाचा, तुम्हाला व्यवस्थित मार्क पडतील. ठीक आहे. कुणाला अजून काय